ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। या घडीची महत्त्वाची बातमी, वैष्णवीच्या 9 महिन्यांच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला अखेर भारत नेपाळ सीमेवरती अटक झाली आहे। नेपाळहून विमानानं निलेशला घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस मध्यरात्री 2:30 वाजता दाखल झाले। गेले 10 दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होता। थेरगाव रुग्णालयात निलेशची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आणि पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडे निलेशचा ताबा देण्यात आला। आता सकाळी 10:30 वाजता त्याला कोर्टात हजर केलं जाईल। गेले 10 दिवस 3 राज्यातून प्रवास करत निलेश नेपाळमध्ये पोहोचल्याची माहिती समोर आली आहे। तिथून पुन्हा एकदा भारत आणि नेपाळच्या सीमेवर सोनालीत तो आला होता आणि तिथंच त्याला अटक झाली आहे। दरम्यान 21 मे पासून फरार निलेश चव्हाण 5 राज्यांमधून प्रवास करत होता। नेपाळपर्यंत तो पोहोचला। फरार निलेश चव्हाणनं बसनं देखील प्रवास करतानाचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। दरम्यान गेले 10 दिवस निलेशनं पोलिसांना गुंगारा कसा दिला त्यावरही एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। ऑनलाईन व्यवहारानं लोकेशन कळेल म्हणून त्यानं व्यवहार रोख रकमेनं केले। रोखीनं व्यवहार करण्यासाठी लाखो रुपये सोबत ठेवले। स्वतःच्या फोनऐवजी 4 ते 5 वेगवेगळे सिम कार्ड्स वापरले। संपर्कासाठी काही मोबाईल आणि सिम कार्ड्स मित्रांकडून घेतले। नेपाळमध्ये पोहोचतात तिथलं स्वतंत्र सिम कार्ड घेतलं। संपर्कासाठी ऑनलाईन कॉलिंगचा वापर केला। अटकपूर्व जामिनासाठी वकिलांसोबत ऑनलाईन कॉलद्वारे त्याने संवाद साधला। नेपाळमध्ये अनेकांना फोन बंद पडल्याची थाप मारून स्थानिकांच्या फोनवरून कॉल केला। रिचार्ज संपल्याची थाप मारून स्थानिकांच्या वायफायचाही वापर केला। स्वतःची गाडी वापरली तर सीसीटीव्हीत दिसू म्हणून इतर खासगी गाड्यांचा वापर केला। दरम्यान गुंगारा देणाऱ्या याच निलेश चव्हाणला पोलिसांनी कसं पकडलं तेही ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। निलेशनं 25 मे रोजी दिल्ली गोरखपूर दरम्यान खासगी बसनं प्रवास केला। तांत्रिक तपासात निलेशचा दिल्ली गोरखपूर प्रवास उघड झाला। सीसीटीव्हीच्या सहाय्यानं नेमकी बसही ओळखली गेली। गोरखपूरमध्ये उतरल्यानंतर मात्र निलेश पोलिसांच्या नजरेतून गायब झाला। 3 दिवस विविध सीसीटीव्हीचं निरीक्षण करण्यात आलं। सीसीटीव्हीच्या निरीक्षणात निलेश नेपाळला गेल्याचं समोर आलं। 30 मे रोजी पिंपरी चिंचवड पोलीस भारत नेपाळ सीमेवरच्या उत्तर प्रदेशच्या सोनोलीत दाखल झाले। सोनोलीमध्ये निलेश चव्हाण दिसताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या।